पुणे काँग्रेसच्या आढाव्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा आढावा घेण्यासाठी आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची सध्या काय परिस्थिती आहे, संघटनात्मक कामकाज कितपत मजबूत आहे, नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांमध्ये किती समन्वय आहे याचा सखोल आढावा घेण्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर सोपवली आहे। प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या निरीक्षकपदी पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे। या नियुक्तीपत्रात तशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत। पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, तालुकानिहाय बैठका घ्याव्यात आणि पुढील 15 दिवसात संपूर्ण अहवाल सादर करावा, तसंच जिल्ह्याच्या पक्षप्रभारींसोबत समन्वय ठेवून त्यांनाही दौऱ्यात सहभागी करून घ्यावं, अशाही सूचनांचा त्यात समावेश आहे। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या संघटनेला पुन्हा बळकटी देण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आखण्यासाठी सतेज पाटील यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। पुणे काँग्रेसला नवी दिशा आणि ऊर्जा मिळते का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले।